लहान मुलांना गरमीच्या दिवसामध्ये ना भाजी चपाती खायचा खूप कंटाळा करतो आणि आपल्याला सुद्धा बनवायचा कंटाळा येतो। तर अशा वेळी ना तुम्ही असा मस्त हेल्दी प्रोटीननी भरपूर नाश्ता तुम्ही लहान मुलासाठी टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने बनला जातो। त्यासाठी एक मोठा कच्चा बटाटा किसून घ्यायचा, सगळं स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा। हा किस कच्च्या बटाट्याचा एका भांड्यामध्ये काढायचा, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, इकडे तुम्ही आवडीनुसार सगळ्या भाज्या टाकू शकता जे लहान मुलं खायचा कंटाळा करतात। त्यानंतर अर्धी वाटी रवा टाकायचा, ह्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकायचं, थोडं धना पावडर टाकायचे, जिरे टाकायचे, सफेद तीळ सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि आवडीनुसार भाज्या मेथी, पालक, गाजर, शिमला मिरची सगळं कटिंग करून टाकू शकता। म्हणजे असा प्रोटीननी भरपूर हा नाश्ता तयार होतो। आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून ना याचं बॅटर बनवायचं। ह्याच्यामध्ये 1 चमचा मोठा बेसन पीठ टाकायचं, एकजीव करायचं। त्यानंतर ना याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गव्हाचं पीठ। 1 मोठा चमचा भरून गव्हाचं पीठ टाकायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम पॅनवर मस्तपैकी याचे धिरडे बनवायचे। याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ असल्यामुळं भरपूर साऱ्या भाज्या टाकतात तर खूप छान हेल्दी नाश्ता बनतो। आणि मग एक वेळ तुम्ही ना भाजी चपाती जरी नाही केली तरी हरकत नाही, इतका प्रोटीननी भरपूर असा हा नाश्ता बनतो। लहान मुलांना ना सकाळच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी खूप बेस्ट हेल्दी असा हा पर्याय आहे, नक्की करून बघा। अजिबात इनो सोडा काही न टाकता बघा किती मस्त जाळीदार लुसलुशीत खमंग असे हे कच्च्या बटाट्याचा धिरडा बनलेला आहे, पाहू शकता। केचप सोबत, गरमागरम चहा सोबत, खोबऱ्याच्या चटणी सोबत ह्याला खाऊ शकता आणि लहान मुलासाठी तर ना खरंच खूप बेस्ट आहे। भाजी चपाती नसेल खात तर अजिबात टेन्शन घेऊ नका, हा नाश्ता तरी नक्की करा, खूप भारी लागतो। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर